अवैध गांजा लागवडीवर मोठी कारवाई, 73 लाखांचा मुद्देमाल जप्त. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील धाकटेवाडी शिवारात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर कृती विभाग यांनी गांजा लागवड करणाऱ्यांविरोधात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 146 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून त्याची बाजार किंमत तब्बल 73,13,500 एवढी आहे. दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स छत्रपती संभाजीनगर कृती विभाग यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मौजे धाकटेवाडी तालुका उमरगाव जिल्हा धाराशिव येथील शेतजमिनीत मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे गांजाच्या झाडांची कॅनॅबिस प्लांट अवैध लागवड करण्यात आली आहे. ही माहिती मिळताच ANTF पथकाने तात्काळ हालचाली सुरू केल्या. सदर माहितीची खातरजमा करून दिनांक 16/2/2026 रोजी धाकटेवाडी शिवारातील शेतगट नंबर 38-163-2 येथे छापा टाकण्यात आला. छापा कारवाई दरम्यान संबंधित शेतजमिनीत गांजा वनस्पतींची अवैध लागवड करून त्याची देखभाल आणि रखवाली करत असल्याचे आढळून आले. सदर ठिकाणी कायदेशीर पंचनामा करून सर्व लहान मोठी गांजाची झाडे उपटून त्यांचे गठ्ठे बांधण्यात आले. वजन केल्यानंतर एकूण 146 किलो गांजाची झाडे सापडली. या गांजाच्या झाडांची एकूण किंमत 73,13,500 एवढी असून तो संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि ही कारवाई संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून करण्यात आली. या प्रकरणी पोलीस ठाणे उमरगा जिल्हा धाराशिव येथे अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संभाजीनगर कृती विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ दीपाली पाटील यांच्या फिर्यादीवरून NDPS कायदा 1985 अन्वये कलम 8 20 11 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती शारदा राऊत मॅडम, पोलीस अधीक्षक अजित टिके, श्री खाटमोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP साईनाथ ठोंबरे, पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस निरीक्षक श्रीमती दीपाली पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाहिद मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार श्रीमती शैला टेळे, सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, कैलास गाडंकर, नितीन जाधव, रवींद्र साळवे, सूरज जोनवाल, ज्ञानेश्वर चव्हाण, हरिश्चंद्र मुंडे, अमितसिंग ठाकूर, अतुल तुपे, आम्रपाली सूर्यवंशी, ज्योती कीर्तीकर, प्रियंका पवार आदींनी केली आहे. तुळजाई एक्सप्रेससाठी SK गायकवाड, नळदुर्ग, तुळजापूर.